रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये दिली जाणारी PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराची सुद्धा रणधुमाळी सुरू आहे आणि येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे। मतदानाच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 6वा व PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित होऊ शकतो का, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये दिली जाणारी योजना। तर या योजनेचे अद्याप 5 हप्ते वितरित झालेत। तर त्याचबरोबर केंद्र सरकारची PM किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। तर या योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले आहेत। आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली 19व्या हप्त्याच्या PM किसानच्या व नमोच्या 6व्या हप्त्याची। तर मंडळी सध्या शेतकरी बांधवांना सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी सुरू आहे। येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे। तर 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवल्या जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता एक विचार केला तर PM किसान योजनेचा 18वा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता कधी वितरित झाला, तर दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते वाशिम यवतमाळ दौऱ्यावर एक पोहरादेवी गडावर एक कार्यक्रम होता। त्या नियोजित कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी या दोन्ही हप्त्याचं वितरण करण्यात आलं। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एकत्र देण्यात आले। आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 18वा हप्ता जमा झाला, पण नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता तो हप्ता का जमा झाला नाही, तर PM किसान व केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना हे हप्ते येण्यासाठी काही महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या। ती पहिली अट होती म्हणजे शेतकरी बांधवांची KYC पूर्ण असणे, बँक खात्याशी आधार संलग्न असणे, लँड सीडिंग नंबर S असणे, हे 3 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत PM किसान योजनेचे 18 व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे 18 हप्त्यामधले काही हप्ते आले असतील, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 हप्त्यापैकीच काही हप्ते जर आपल्या खात्यामध्ये जमा झाले असतील, उर्वरित हप्ते जर जमा झाले नसतील, तर आपण आपलं बेनिफिशियरी स्टेटस मोबाईलवर चेक करू शकता किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा चेक करू शकता की आपल्याला हे हप्ते का आले नाहीत। तर आपले हे 3 जर प्रॉब्लेम व्यवस्थित नसतील तर आपल्याला नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता जमा झालेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 6वा व PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित होऊ शकतो का। तर शेतकरी बांधवांना, सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहेत। आचारसंहितेमध्ये कोणत्याही पैशाचं वाटप होत नाही, पण नरेंद्र मोदीचं केंद्रामध्ये सरकार असल्यामुळं नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रामध्ये विविध जागी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आहेत आणि विविध प्रचारसुद्धा आहेत। त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या महायुतीकडून म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपाकडून नरेंद्र मोदी यांच्या महायुतीच्या सभा महाराष्ट्रामध्ये आयोजित केल्या आहेत। बहुतांश सभा आहेत। तर त्या एखाद्या सभेमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची मतं वळवण्यासाठी कोणताही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो व नमोच्या 6व्या व PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी पण केल्या जाऊ शकते, कारण की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभा आहेत। तर कारण की शेतकरी बांधवांची प्रचंड भारतीय जनता पार्टीवर नाराजी आहे, कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं शेतकरी बांधवांनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात रोष दाखवल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये तसं चित्र होऊ नये म्हणून कोणत्याही क्षणी नमो शेतकरीचा 6वा व PM किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली बँक खात्याशी आधार संलग्न आहे का बघून घ्यावे, लँड सीडिंग नंबर S आहे का व
ई KYC पूर्ण आहे का, तर ही 3 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर आहेत त्या शेतकरी बांधवांना नमोचा 6वा व PM किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, आपण ही 3 डॉक्युमेंट आपली बरोबर आहेत का लवकरात लवकर महाई सेवा केंद्रावर किंवा आपल्या मोबाईलवर जाऊन चेक करू शकता। कारण कोणत्याही क्षणी महाराष्ट्र राज्याचा 20 नोव्हेंबरला मतदान आहे। मतदानाच्या अगोदर कोणत्याही क्षणी केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊ शकते आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील हे दोन्ही हप्ते एकत्र टाकू शकते। 4,000 रुपये मतदानाच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकार देऊ शकते। तर शेतकरी बांधवांना त्यास हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या व PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो। तोपर्यंत धन्यवाद।